शेंगदाणा खोबऱ्याचा मसाला घालून अशी मिरची बनवली तर भाजी खायलाच विसरून जाल. मोठ्या कमी तिखट मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या. सुरीने मधोमध उभा कट करून घ्यायचा. 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनापूड, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरे, अर्ध लिंबू मी इथे पिळून घालते. लिंबाऐवजी आमचूर पावडर वापरू शकता किंवा चिंचेचा कोळ घालू शकता. मिरची जास्त तिखट असेल तर लाल तिखट घालू नका. चांगलं मिक्स करून घ्यायचं. सारणामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. छोटासा गोळा घेऊन सारण मिरचीमध्ये दाबून चांगलं भरगच्च भरून घ्यायचं. मिरचीमध्ये सारण वरपासून शेवटपर्यंत भरगच्च भरून घ्या, म्हणजे मिरचीला चांगली चव येईल. मी इथे सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत. चमचाभर सारण उरलं आहे. पॅन मध्ये तेल घालून हलकं गरम झालं की एक एक करून मिरच्या भाजण्यासाठी ठेवायच्या. 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवून मिरच्या मंद आचेवर चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या. दोन मिनिटांनी बाजू उलटून परत दुसरी साईड देखील चांगली खमंग भाजून घ्यायची. अशी मिरची तोंडाची चव वाढवणारी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. किती छान भाजल्या गेल्या आहेत बघा. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा साध्या वरण भातासोबत अप्रतिम लागते. तुम्ही ही भरलेली मिरची कशासोबत खाणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांसोबत, स्वतःचीही.